नमस्ते मुलांनो, छान आहात सगळे? चला, आजची आपण कोणती बाराखडी शिकणार आहोत ते बघूया. मुलांनो, आज आपण बाराखडी ढ शिकणार आहोत. चला, ही बाराखडी ढ कशी तयार करायची ते बघूया. ढ हलंत अधिक अ बरोबर ढ, अ स्वर ढ व्यंजनात जोडला गेला. काय तयार झालं? ढ हे अक्षर तयार झालं. ढ चे शब्द बघूया. ढग आणि ढमढम. ढग, ढग म्हणजे क्लाउड्स. ढमढम, ढमढम हा आवाज आहे. ढोलचा आवाज येतो की नाही ढमढम. साऊंड, आवाज. अजून याचे काही शब्द आहेत. कढई, कढईमध्ये पण ढ येतो. पुढचं बघूया. ढ हलंत अधिक आ बरोबर ढा. आ, काना जेव्हा ढ मध्ये जोडला गेला तेव्हा कुठलं अक्षर तयार झालं? ढा. ढ ला काना ढा. ढाबा आणि ढाल. ढाबा, ढाबा म्हणजे हॉटेल, भोजनालय. आपण जातो ना कधी कधी ढाब्यावर जेवायला. येस. ढाल, ढाल म्हणजे शिल्ड. याचे अजून काही शब्द आहेत. काढा, काढामध्ये पण ढा येतो. बरं नसेल तेव्हा मम्मा देते ना काढा करून, सर्दी खोकला झाला असेल तर. पुढचं बघूया. ढ हलंत अधिक ई बरोबर ढी. ई म्हणजे पहिली विलांटी, ऱ्हस्व वेलांटी. ढ ला या ठिकाणी पहिली विलांटी आलीये. ढी. ढिगारा आणि ढिला. ढिगारा, ढिगारा म्हणजे पाईल किंवा हेप. मातीचा ढिगारा म्हणतात ना असं. एका ठिकाणी माती खूप अशी जमा असेल तर त्याला मातीचा ढिगारा असं म्हणतात. ढिला, ढिला म्हणजे सैल, लूज. ढ हलंत अधिक ई बरोबर ढी. ई म्हणजे दुसरी वेलांटी, दीर्घ वेलांटी. ढ ला दुसरी वेलांटी आलीये ढी. कढी आणि गुढीपाडवा. कढी, खिचडी सोबत खाताना कढी, हो की नाही? ताकाची कढी बनते. गुढीपाडवा, गुढीपाडवा फेस्टिवल आहे, सण आहे, त्या दिवशी गुढी उभारतात, हो की नाही? गुढीपाडवा. पुढचं बघूया. ढ हलंत अधिक उ बरोबर ढू. उ म्हणजे पहिला उकार. ढ ला पहिला उकार आलाय. या ठिकाणी शब्द नाही दिलेत. ढ हलंत अधिक उ बरोबर ढू. उ म्हणजे दुसरा उकार. ढ ला दुसरा उकार दिलाय. या ठिकाणी शब्द नाही दिलेत. पुढचं बघूया. ढ हलंत अधिक ए बरोबर ढे. ए म्हणजे एक मात्रा. ढ वर एक मात्रा आलीये. ढेकुण आणि ढेप. ढेकुण, ढेकुण म्हणजे बेडबग. आणि ढेप, ढेप म्हणजे मुलांनो गुळाची ढेप. ऐकलंय? गुळ म्हणजे काय? जॅगरी, हो की नाही? तर छोट्या किंवा मोठ्या साईज मध्ये मिळतो की नाही गुळ आपल्याला, तर त्याला ढेप असं म्हणतात. गुळाची ढेप. ढ हलंत अधिक आई बरोबर ढई. आई म्हणजे दोन मात्रा. ढईवर दोन मात्रा आल्यात. या ठिकाणी शब्द नाही दिलेत. पुढचं बघूया. ढ हलंत अधिक ओ बरोबर ढो. एक काना एक मात्रा. ढ ला एक काना एक मात्रा आलाय. ढोकळा आणि ढोल. ढोकळा सगळ्यांना माहितीच आहे, आवडतो की नाही ढोकळा? ब्रेकफास्टला मम्मा करते ना कधी कधी ढोकळा. आणि ढोल, ढोल म्हणजे मोठा ड्रम जो वाजवतात ना गणेशोत्सवाच्या वेळेस, विसर्जनाच्या वेळेस, गणपती विसर्जनाच्या वेळेस ढोल ताशा वापरतात आणि मग गणपतीचं विसर्जन करतात. सो मोठा ड्रम, लार्ज ड्रम. ढ हलंत अधिक औ बरोबर ढऊ. एक काना दोन मात्रा. ढ ला एक काना दोन मात्रा आल्यात. ढऊ. शब्द नाही दिलेत. ढ हलंत अधिक अं बरोबर ढम. ढ वर अनुस्वर आलेला आहे. ढंग, ढंग म्हणजे काय मुलांनो? मॅनर, स्टाईल. प्रत्येकाचं वेगवेगळे स्टाईल असते की नाही? सो ढंग वेगवेगळे आहेत. ढ हलंत अधिक आ ढा. त्या ठिकाणी शब्द नाहीये. सो मुलांना आपण ही ढ ची बाराखडी या पद्धतीने तयार केली आणि त्याचे शब्दही बघितले. आता ही बाराखडी अशी वाचून बघूया. ढ, ढा, धी, ढी, ढू, ढू, ढे, ढई, ढो, ढऊ, ढम, ढा.
चला आता ही बाराखडी वहीत कशी लिहायची ते बघूया. तारीख लिहा. मुलांनो, या ठिकाणी मी आता मराठीत तारीख लिहायला सुरुवात केली आहे, हो की नाही? सो तुम्ही पण मराठीत तारीख लिहा. इथं आजची तारीख टाका आणि मग हेडिंग द्या बाराखडी ढ आणि या पद्धतीने ढ ची बाराखडी पूर्ण करा. लिहिताना बोलून बोलून लिहायचंय मुलांना. शब्द पण उच्चार करून व्यवस्थित आणि बोलून लिहा. त्यानंतर एक लाईन लीव करा आणि मग ही बाराखडी अशी आडवी लिहा. तर मुलांनो, आज आपण बाराखडी ढ शिकलो आणि त्याचे वेगवेगळे शब्दही शिकलो. चला पुढच्या पिरियडला दुसरी बाराखडी शिकूया. धन्यवाद. बाय.